ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। अहिल्यानगर में सेंट्रल विजिलेंस कमीशन नई दिल्ली से प्रमाणित और कृषि एवं जन विकास प्रतिष्ठान द्वारा चलाए जा रहे एंटी करप्शन पीपुल्स मूवमेंट के तहत लता शशिकांत मेमाने और शशिकांत नातू मेमाने ने पुलिस सुप्रिंटेंडेंट ऑफिस परिसर में अपनी बेटी श्रद्धा प्रमोद घोलप की मौत के मामले में न्याय के लिए अनिश्चितकालीन आमरण अनशन शुरू किया। मेमाने दंपति का आरोप है कि 6 सितंबर 2025 को श्रद्धा के पति प्रमोद सुदाम घोलप ने गला घोटकर उसकी हत्या की थी, लेकिन सुपा पुलिस स्टेशन में बार बार जाने के बावजूद केस दर्ज नहीं किया गया और पुलिस ने कार्यवाही में आनाकानी की। अनशन के दौरान संस्थापक अध्यक्ष भाऊ साहेब कांबले, राज्य कार्यकारी अध्यक्ष रघुनाथ अंबेडकर, पारूभाई शिंदे, दीपक मेमाने, अर्जुन मेमाने सहित कई ग्रामीण भी मौजूद रहे। प्रेसिडेंट अरुण अंधाले पाटिल ने चेतावनी दी कि अन्याय और जुल्म के खिलाफ लड़ाई जारी रहेगी और पुलिस प्रशासन को तुरंत कार्यवाही करनी होगी। शशिकांत मेमाने ने कहा कि आरोपियों को बचाने की कोशिश की जा रही है और जब तक उनकी बेटी को न्याय नहीं मिलेगा वे भूख हड़ताल नहीं रोकेंगे, जिससे जिला प्रशासन में तनाव और हलचल बढ़ गई है। कोणता असा कोणता गुन्हा दाखल करता पीएम रिपोर्ट मध्ये काय आले। आता पीएम रिपोर्ट मध्ये माझ्या मुलीला मारलेलं आलं तरी ते म्हणतात नाही नाही असं नाही, मारलेलं नाही आलं ते म्हणतात तुम्ही अशी केस नोंदूच शकत नाही, आम्ही नोंदणार नाही। आम्ही 10 वेळा तिथे जातो, सारखं जातो, रोज म्हणलं तरी जातो, आम्हाला पुढच्यावर काही बसून सुद्धा ते बाहेर वापरले तरी तिथून निघा आणि दरवेळेस ते लोक आमची केस नोंदून घेत नाही। आता आम्ही जर नाही जर मुलीला माझ्या न्याय दिला माझ्या आम्ही आत्महत्या आहे की आपण हे कायद्याचं राज्य या अहिल्यानगरमध्ये प्रस्थापित करावं आणि अशा प्रकारे जे आर्थिक देवाणघेवाण करून आरोपींना पाठीशी घालण्याचं काम पारनेर तालुक्यात असेल किंवा सुपा पोलीस ठाणे असेल या ठिकाणी MIDC मुळे आर्थिक सुबत्ता आलेली आहे आणि परप्रांतीय कामगार या ठिकाणी बहुसंख्येने आलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीची वाढ झालेली आहे आणि याच प्रकारात हा गुन्हा मोडतो। या मुलीचा खून झाल्यानंतर 3 महिने जवळजवळ उलटले। या दाम्पत्याने पोलीस अधीक्षक कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी विनंती अर्ज सुद्धा दिलेले आहेत, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही। म्हणून आजपासून हे मेमाने दाम्पत्य आणि त्यांचे कुटुंबीय नातेवाईक या ठिकाणी आमच्या संघटनेसह आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। श्रद्धाचा वडील आहे। आज शशिकांत मेमाने माझे नाव, आज राहणार रायतळे, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। आज 3 महिने तुला हे श्रद्धाचा फोन झालेला आहे, तरीही गडकरी मॅडम आणि पहिल्यापासून पोलीस स्टेशनला कधीही त्यांनी आमची दखल घेतली नाही। ते काय म्हणते तुम्ही बाहेर व्हा, इथं बसू नका, किंवा लेडीज जरी गेले त्यांच्या पुढं त्यांना खुर्ची बसून देत नाही, ते म्हणते तुम्ही उभे राहा। आणि जो कोणी राक्षस प्रमोद घोलप त्याच्याशी एकदम आपला जवळ नातेवाईक आहे अशा पद्धतीने त्याची वागणूक चाललेली। आमच्या जरी बसलेला असला तरी हे मडकट पोलीस त्याला उठून घेऊन जाते 50 फुटावर 25 फुटावर आणि त्याच्याशी एकदम हसून बोलते। आम्हाला संशय यांनी लाख रुपये दिलेले आहेत पोलीस स्टेशनला, आमचा गुन्हा कधीही दाखल करून घेत नाहीत, आमचा संशय यांच्यावर। आज या ठिकाणी पारनेर तालुक्यातील रायतळे या ठिकाणचे मेमाने दाम्पत्य या ठिकाणी उपोषणाला बसले आहे। त्यांची मुलगी श्रद्धा तिचा 2-3 महिने झाले त्यांच्या जावयाने निर्गुण असा खून केलेला आहे, गळा आवळून असा त्यांचा आरोप आहे। परंतु पोलिसांनी शहानिशा न करता कुठल्याही प्रकारची त्यांची फिर्याद न घेता उलट सुपा पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांना दमबाजी केली जाते आणि आज महिन्यापर्यंत 3 महिने उलटू नये या ठिकाणी यांची फिर्याद FIR दाखल केलेली नाही। त्यामुळं या गुन्ह्याबाबत संशय हा अधिकच बळावतो आहे। यानंतर हे दाम्पत्य असेल किंवा त्यांचे नातेवाईक सर्व या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आलेले आहेत।
ते आमच्या भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन या संघटनेकडे न्याय मागण्यासाठी आले आणि आजपासून या ठिकाणी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी हे आमरण उपोषण या कुटुंबियांचे या ठिकाणी सुरू झालेले आहे. भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन असेल किंवा जनहितार्थ जन असोसिएशन असो अशा अनेक संघटनांनी या पाठिंबा दिलेला आहे आणि जोपर्यंत फिर्याद सुपा पोलीस स्टेशन जय शिवराय, जय भीम, जय संविधान. जनाक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य भाऊसाहेब कांबळे आणि मी रघुनाथ आंबेडकर प्रदेश कार्याध्यक्ष आम्ही भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष मान्य अरुणराव यांना आंधळे पाटलांना आम्ही संघटनेला पाठिंबा दिलेला आहे. हे आमच्या तालुक्यातील कुटुंब आहे आणि 2-3 महिने झाले अद्यापपर्यंत पोलीस स्टेशन सुपा येथे ज्योती गडकरी मॅडम यांनी गुन्हा दाखल करून का घेतला नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांना काही मॅनेज केल्याचे काय हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. भविष्यात काय चौकशी होईल या फरक दाखल करून घ्यायला काय हरकत आहे. माननीय अधिक पोलीस अधीक्षक साहेब सोमनाथजी घाडगे साहेब तसेच माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना या कुटुंबाच्या वतीने आम्ही विनंती करतो की त्वरित यांना न्याय मिळावा. अन्यथा आम्ही आझाद मैदान मुंबई येथे या कुटुंबाला न्याय. महाराष्ट्र से सीनू संवाददाता राव साहिब वरपे की रिपोर्ट. खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही. देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत.